जय शिवराय मित्रांनो आपल्या रेशन कार्डचा 12 अंकी SRC नंबर एक अतिशय महत्त्वाचा असा नंबर बऱ्याच साऱ्या सरकारी कामामध्ये आपल्याला हा नंबर मागितला जातो। मात्र हा नंबर जर आपल्याला माहित नसेल तर ऑनलाईन पद्धतीने हा नंबर कसा काढायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हा रेशन कार्डचा SRC नंबर आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो, ज्याच्यामध्ये मेरा रेशन ॲप असेल किंवा RCMSचं पोर्टल असेल किंवा आपण नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनच्या या पोर्टलवरून सुद्धा नंबर काढू शकतो। आणि याच्यामधीलच एक प्रकार म्हणजे हे NFSAच्या पोर्टलवरून कशा प्रकारे काढायचा। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला NFSAच्या पोर्टलवरती यायचे, ज्याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। नॅशनल फूड सिक्युरिटीच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दाखवले जात आहेत, ज्याच्यामध्ये वरती मेन ऑप्शनमध्ये रेशन कार्ड नावाचे एक ऑप्शन दाखवली जात आहे। या रेशन कार्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जात आहेत, ज्याच्यामधील दुसरी ऑप्शन आहे रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल। या स्टेट पोर्टलच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक ऑप्शन खुलेल, ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडण्यासाठीची ऑप्शन येईल। मित्रांनो, याच्यामधून आपल्याला महाराष्ट्रावरती क्लिक करायचे। महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महापूरच्या पोर्टलवरती महापूरच्या रेकॉर्डवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम कॅप्चा कोड जो दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय करायचे। हा कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा याच्यामधून सिलेक्ट करायचा आहे। आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचं पाहिजे असेल, महाराष्ट्र पाहू शकता, आपल्या जिल्ह्यानुसार सुद्धा आपण जिल्हा सिलेक्ट करू शकता। आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे काही ऑप्शन येतील। याच्यामध्ये आता आपण वर्धा जिल्हा सिलेक्ट केलेला आहे, त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस सिलेक्ट करायचं आहे, ज्या ठिकाणी वितरण अधिकाऱ्याचं ऑफिस आहे ते। त्याच्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन आलेले आहेत त्या जिल्ह्यामधील प्रकारानुसार, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारचं रेशन कार्ड पाहिजे त्या प्रकारानुसार पाहू शकता, किंवा सिलेक्ट ऑल करून सर्व प्रकारच्या रेशन कार्डबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये पाहू शकता। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला साईडला क्लिक करायचे। साईडला क्लिक केल्यानंतर खाली कुठली ऑप्शन सिलेक्ट करायची नाही आणि व्ह्यू रिपोर्ट नावाची ऑप्शन आपल्याला राईट साईडला दिलेली आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता त्या जिल्ह्याचा पुरवठा अधिकाऱ्याची माहिती, त्याचप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये मिनिमम एक आधार कार्ड लिंक केलेली किती रेशन कार्ड आहेत, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर रेशन कार्डला आधार लिंक केलेली किती रेशन कार्ड आहेत किंवा किती व्यक्ती आहेत याच्याबद्दलची सर्व माहिती दाखवली जाते। याच्यामधून आपल्याला तालुकानिहाय पाहण्यासाठी नावावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर सर्व तालुक्याची तहसील निहाय त्या ठिकाणी माहिती दाखवली जाईल, कोणत्या तहसीलमध्ये किती रेशन कार्ड आहेत, किती आधार लिंक झालेले आहेत किंवा मिनिमम आधार लिंक असलेली किती माहिती आहे। याच्यामधून आपल्याला पर्टिक्युलर एका गावाचं पाहिजे तर तुमचं गाव ज्या तालुक्यामध्ये असेल, ज्या तहसीलच्या अंतर्गत असेल त्या तहसीलच्या नावावरती क्लिक करायचे। तहसीलच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील सर्व रेशन दुकानाची नावं दाखवली जातील, जी PDM वरती आहेत, अशी सर्व त्या ठिकाणी रेशन कार्ड दाखवले जातील। याच्यामधून आपल्या रेशन कार्डच्या नावानुसार किंवा आपल्या गावानुसार आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचे। प्रत्येक गावामध्ये किती रेशन आहेत वगैरे वगैरे ती माहिती त्या ठिकाणी दाखवली जाते। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या गावाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी खोडली जाणार आहे। याच्यानंतर आपण पाहू शकता सर्वात प्रथम जो दिलेला आहे तो आपला 12 अंकी SRC नंबर, त्यानंतर त्या लाभार्थ्याचं नाव, त्याची पूर्ण माहिती, त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची नावं, मोबाईल नंबर, आधार लिंक वगैरे वगैरे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। आणि याच्यामधील 2 नंबरची जी कॉलम आहे त्याच्यामध्ये आपला हा 12 डिजिटचा SRC नंबर आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असलेला हा नंबर SRC नंबर आपण ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे पाहू शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मेरा रेशन नावाचं जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे याच्या माध्यमातून सुद्धा हा नंबर पाहता येतो। धन्यवाद।